नमस्ते, मी सौरजी महेश जगताप, प्राचार्य जगताप इंटरनॅशनल स्कूल, वाठार. चेन्नईतल्या एका शाळेनं मुलांसाठी 2 महिन्यांची सुट्टी जाहीर केली आहे आणि त्याचं कारण इतकंच आहे की पालकांचं आणि मुलांचं जे 10 महिने मुलं शाळेत असतात आणि या येणाऱ्या सुट्टीच्या कालावधीमध्ये त्या पालक आणि विद्यार्थी, मुलं यांच्यामध्ये एक दृढ नातं तयार व्हावं हाच एकमेव हेतू आहे. याचं कारण पण असं आहे की या सुट्टीची रचना अतिशय विचारपूर्वक केली आहे आणि तुमच्या हे लक्षात येईल की तो मेसेज वाचून किंवा ऐकून की आपण प्रत्यक्षात कुठं पोहोचलोय आणि आपल्या मुलांना आपण काय देत आहोत. तर हा पालकांसाठी गृहपाठच आहे. कारण मुलांना खूप सारा गृहपाठ दिला जातो, पण पालकांसाठी सुद्धा हा होमवर्क आहे. तर त्यांनी सांगितलंय की गेल्या 10 महिन्यापासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंदच झाला. त्यांना शाळेत यायला आवडतं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. यापुढील 2 महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल. खरं तर आम्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असू किंवा काही पालक व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि आमच्याकडूनही ह्या चुका अनाहूतपणे घडत असतात. तर आम्हाला या मेसेजमुळे खरंच एक प्रेरणा मिळालेली आहे की पहिली टिप्स आहे, मुलांसोबत किमान 2 वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचं महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. अन्न वाया घालवू नका असं पण त्यांना सांगा. दुसरी टिप्स, जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं स्वतः धुऊ द्या. अशा कामातून मुलांना मेहनतीची सवय लागते. त्यांना तुमच्यासोबत स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या. नेक्स्ट, 3 शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ राहा. आजी-आजोबांच्या घरी जा. पूर्वी मुलं सुट्टीला हे आजोळी जायचे. आता हे प्रमाण खूप कमी झालंय. सुट्ट्या लागल्या की तुम्ही मुलांना विविध क्लास लावता, समर कॅम्प यासाठी ॲडमिशन्स घेता आणि नातेवाईकांच्याकडे जाणं येणं हे कुठंतरी कमी होत चाललेलं आहे. तर आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचं प्रेम आणि त्यांना भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी त्यांचा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासोबत फोटो काढा. त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत घेता हे त्यांना समजेल. कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका. किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया द्या. त्या पेरण्यास त्यांना प्रवृत्त करा. आपल्या मुलांच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचं आहे. कारण सायन्स या विषयामध्ये मुलं विविध गोष्टी अनुभवत असतात, ज्याच्यामध्ये अगदी प्लांट्स ऑफ पार्ट्स असतील, पॉलिनेशन ही प्रोसेस असेल, फोटोसिंथेसिस असेल, सीड जर्मिनेशन असेल, तर हे सगळं त्यांना प्रत्यक्षात अनुभवत आहेत. मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा. तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या. त्यांना दुखापत होऊ द्या. त्यांना मातीत खेळू देत. अधूनमधून पडणं आणि वेदना सहन करणं त्यांच्यासाठी चांगलं आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल. त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या. त्यांना काही लोकगीते वाजवा. तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा. तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलंय. त्यांना चॉकलेट्स, जेली, क्रीम, केक, पिझ्झा, दुसरी शीतपेय असतील, बेकरी उत्पादने जसं पफ आणि तळलेले पदार्थ, समोसे देणे टाळा. तुमच्या मुलांच्या डोळ्यात पाहणे तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षात ते नवीन उंचीवर असतील. पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणं महत्त्वाचं आहे. प्रिय पालक, तुम्हाला सुट्टीच्या अनंत कोटी शुभेच्छा. धन्यवाद.